सुरू आहे.
Yeah.
लक्ष्मी सरस्वती दुर्गा लक्ष्मी सरस्वती दुर्गा लक्ष्मी सरस्वती दुर्गा दुर्गादास म्हणून एक संत होऊन गेले. म्हणजे त्यांनी दुर्गादास हे नाव न लावता दास म्हणे म्हणून तो रामदासांचा आहे का असं बऱ्याच जणांना शंका आहे. पण हा अभंग दुर्गादास नावाचे जे उत्तर प्रदेशामध्ये संत होऊन गेले त्यांचा अभंग आज आपण निरूपणासाठी घेतो. आणि ते म्हणतायत लक्ष्मी सरस्वती दुर्गा आणि काली बहुवेशे नटनी देवी येते. दुर्गादास असल्यामुळे भगवतीची अनेक रूप डोळ्यापुढे त्यांच्या येत आहेत. आणि पहिलं रूप आलंय ते लक्ष्मीच. आता लक्ष्मी हे रूप अत्यंत प्रसन्न असतात आणि जी प्रत्येकालाच हवी असते अशी ही लक्ष्मी माता आहे. आणि ही लक्ष्मी तिचं रूप बघितलंय आणि अत्यंत मनामध्ये आनंद झालेला आहे. कमलासना असणारी ही लक्ष्मी. पण ह्या लक्ष्मीचं वाहन हे घुबड आहे. म्हणून असं सांगितलं जातं की एकट्या लक्ष्मीला बोलवायचं नाही, कारण ती घुबडावरनं येते. प्रत्येकाचं वाहन आहे ना, त्यामुळे ती घुबडावरनं येते. आणि घुबड जर आपल्या दारामध्ये आलं तर आपल्याला
दुःख, दैन्य, दारिद्र्य येऊ शकते. कारण हिचीच बहीण अलक्ष्मी पण सांगितलेली आहे की जिच्यामुळे दारिद्र्य किंवा नष्टचर्य हे सगळं सुरू होतं. म्हणून लक्ष्मीला बोलवताना नारायणा सकट बोलवावं. म्हणजे मग नारायणाला बोलवलं की तो गरुडावर येतो आणि ती मागे डबल सीट बसते. म्हणून भुवण घेऊन ती येत नाही. आणि ज्यांनी आपल्या चित्तामध्ये नारायण बसवलाय त्या नारायणाच्या मनामध्ये जी लक्ष्मी आहे ती तुमच्याकडे येणारच आहे. म्हणून बघा सगळे संत लक्ष्मीची पूजा करतात का, आराधना करतात का? ते विष्णूचीच आराधना करतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की विष्णू आला की त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी आपल्याकडे येणार, अशी ही लक्ष्मी. पण ही देवीनी जी रूप घेतलीत ना ती का घेतली? तर एकट्या ब्रह्माला कंटाळा आला बरं. म्हणून एकोस्याम बहुस्याम असं जे सांगितले की एकापासून अनेक जण झाले. म्हणून आपल्याला एकट्याला राहायला का आवडत नाही? एकमेकांशिवाय मनुष्य प्राणी जगू शकत नाही. म्हणून पूर्वी एकांतवासाच्या शिक्षा दिल्या जात काळ कोठडीपणे, की त्याच्यामुळे तो मनुष्य वेळ सुद्धा त्याला लागत असेल. म्हणून ह्या परब्रह्माने सुद्धा आपली ही आदि माया हिला अनेक रूप घ्यायला सांगितले. आणि पहिलं रूप जे आहे तिचं लक्ष्मी सांगितलेलं आहे. मग अशी ही लक्ष्मी आपण नारायणासहित जर आपण बोलवली तर तिच्या बरोबर अलक्ष्मी येत नाही आणि ती कायम आपल्या घरामध्ये वास्तव्य करते. कारण हिचं चंचलत्व जे आहे ना, लक्ष्मी अत्यंत चंचल आहे. म्हणून असं सांगितलं जातं की लक्ष्मीला एकटीला बोलवायचं नाही. आता दुसरं रूप भगवतीचं त्यांना दिसलंय ते सरस्वतीचं दिसलं. मग सरस्वती ही विद्येची देवता आहे. आणि पहिले मी परवा सांगितलं होतं की पहिले 3 दिवस हे महाकालीचं रूप असतं. म्हणजे पहिले 3 दिवस देवी भगवती ही महाकाली रूपामध्ये दैत्यांचा संहार करत असते. आणि मग त्याच्या पुढचे 3 दिवस ही महालक्ष्मी होते. जेव्हा ती मनाने शांत होते तेव्हा ती कमलासना होते आणि तेव्हा ती शांत बसते. जसं आपण एखादी बाहेरून दमून आलो की बसतो, विश्रांती घेतो, तसं हा दुष्टांचा संहार करून ती भगवती दमते आणि ती कमलासना होते, थोडीशी शांत होते. आणि त्यानंतरचे तिसरे 3 दिवस जे आहेत ती महासरस्वती असं तिचं रूप सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण मनाने शांत असू तरच बुद्धी ग्रहण करू शकतो. म्हणून आपल्याकडे दसऱ्याला जे पाटीपूजन केलं जात असेल ते एवढ्यासाठी की सरस्वती ही शांत चित्ताने तिला ग्रहण करायची विद्या. आणि म्हणून ही महासरस्वती शेवटच्या दिवसामध्ये 3 दिवसामध्ये तिचं हे रूप सांगितलेलं आहे. म्हणून लक्ष्मी नंतर दुर्गादासांना सरस्वतीचं रूप हे दिसतंय. आणि ही सरस्वती आपल्याला शाळांमधनं आपण जी विद्या ग्रहण करतो किंवा व्यवहारामध्ये अनेक गोष्टी आपण ज्या ग्रहण करतो त्या ग्रहण करण्याची ताकद, शक्ती ही आपल्याला सरस्वती देत असते. म्हणून शब्दरूप शक्ती दे, ज्ञानरूप भक्ती दे, शब्दरूप शक्ती दे, ज्ञानरूप भक्ती दे, तुझे पंख दे, चिमण पाखरा, प्रगतीचे सुख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. म्हणून शब्दरूप शक्ती दे, ज्ञानरूप भक्ती दे, अशी ह्या सरस्वतीकडे आपण प्रार्थना करायची असते. आणि तिने जर आपल्याला ज्ञानशक्ती दिली तर आपलं आयुष्य हे सुखाने जाते. कारण विद्येशिवाय माणसाला मान नाही.
अशी ही विद्या सरस्वती ही हे रूप त्यांना दिसलेलं आहे. त्याच्यानंतर येते ती दुर्गा. आता दुर्गा म्हटलंच की तिचे डोळ्यापुढे ते रूप येतं, ते अष्टभुजा, अनेक खड्ग शस्त्र हातात घेतलेली अशी ही दुर्गा. म्हणून दुर्गा या शब्दामध्येच काय आहे हो, द जो अक्षर आहे ते दैत्यांचा नाश करणारे, नंतर र जो आहे तो रोग निवारण करणारी, आणि ग जो आहे ते पाप नाश करणारी, आणि ग ला आपण आकार लावतो म्हणून दुर्गा असा शब्द तयार होतो. आणि ह्या आकारापासून आपल्याला भय आणि शत्रूंपासून यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून दुर्गा ही अत्यंत आपल्या मध्ये मान्यवर झालेली अशी हे देवीचं रूप आहे. म्हणून आपण नवदुर्गा असं सुद्धा म्हणतो. पण ही दुर्गा आहे ना ती आशुतोषी नाही बरं का, ती सुलभा सुद्धा नाही, ती चटकन प्रसन्न होत नाही, तिला भक्तीने प्रसन्न करावं लागतं. म्हणून ही दुर्ग बघा, दुर्ग असतात ते कठीण असतात की नाही, सरळ चालत जाता येतं का, ज्यांचे पाय दुखतात त्यांना गडावर जाता येत नाही, साधी हरण टेकडी नाही चढता येते, इथल्या लिफ्ट नाही, लिफ्ट नसली तर अगदी पाय दुखतायत. म्हणजे ही दुर्गा जी आहे ती दुर्गावर वास करणारी, म्हणजे कठीण ठिकाणी जाऊन बसणारी अशी ही आहे. म्हणून जी दुर्गा आता सप्तशती सुद्धा बघा वरती डोंगरावर आहे. नंतर आमच्या कल्याणला दुर्गाडी म्हणून एक देवी आहे, ती पण अशी किल्ल्यावर आहे. आता शिवाई देवी शिवदेवी किल्ल्यावर आहे. अशी ह्या दुर्गा जी आहे ना ती मंगळाई हो अजिंक्य तारा ह्याच्यावरती आहे. मग ही दुर्गा ही अतिशय दुर्गम ठिकाणी आहे. ती भक्तांना खरंच माझी गरज आहे का हे बघण्यासाठी ती वरती जाऊन बसलेली आहे. म्हणून आपण नेहमी जी आरती म्हणतो, दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे उभे करुणाने सारी, भारी जन्म भरणाचे वारी, भारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी नेहमीची आरती आहे. पण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी या आरतीमध्ये सुद्धा असं आहे की नरहरी शेवट शब्द आतोय. आता नरहरी सोनार म्हटलं तर ते शिवाचे भक्त आहेत. पण जसं आपण बघितलं की प्रत्येकाचं आराध्य दैवत जरी वेगळं असलं तरी ईश तत्व हे एकच आहे. आणि त्यामुळे त्या त्या रूपात त्यांना जे दर्शन होतं त्याचं स्तवन या संतांकडून केलं जातं. आता ह्या दुर्गेचं कौतुक स्तवन करण्यासाठी ही आरती केलेली आहे. मग हिचं स्तवन करताना अहो चारी श्रमले म्हणजे कोण तर चारी वेद हे तिचं स्तवन करताना श्रमले. आणि साही विवाद करता, आता पडलो म्हणतात बरं का, पण हा शब्द चुकीचा आहे, सगळ्यांनी पुस्तकामध्ये बघून म्हणावं. साही विवाद करता पडले असं शब्द आहे. म्हणजे साही शास्त्र सुद्धा तिचं स्तवन करताना हे श्रमून गेले किंवा त्यांना तिचं स्तवन करायला शब्द सुचत नाहीये, अशी ही दुर्गा माता आहे. म्हणून ह्या दुर्गेचं जर आपण पूजन केलं तर तिच्यासारखं रणरागिणी आपल्याला सुद्धा होता. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये हा भगवतीचा अंश आहे. म्हणून आमच्या समितीची एक जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पुत्र भ्रातृष्य भरतारमेवं सुमार्गम प्रतिप्रेरयन्ति मी. म्हणजे तुम्ही कुठल्याही रूपामध्ये असा, तुम्ही मुलीच्या रूपात असाल, बायकोच्या रूपात असाल, आईच्या रूपात असाल, कुठल्याही रूपात असला तरी त्याला जो जे रूप आहे ते तुम्ही तुमच्या पित्याला, बंधूला आणि नवऱ्याला तिघांनाही सुमार्गावर आणू शकता तुम्ही मनात म्हटलं तर, ठरवलं तर. आणि एक छोटी मुलगी होती, 8वी 9वीची मुलगी असेल, ती थोडी जाणकार झालेली आहे. पिता पुत्र भ्रातृष्य
आता पित्याला योग्य मार्गावर आणण्याचं काम ही 8वी 9वीतली मुलगी करते. कसं करते? माणसाला पैशाचा लोभ अत्यंत असतो आणि तिची आजी, तिचा मृत्यू होतो, पण तिचं पेन्शन तो बाप अजून घेत असतो जरी मेली असली तरी. आता ते त्या मुलीला खटकतं की आजी नाही तर आजीचं पेन्शन कसं बाबा घेतात, हे चुकीचा मार्ग आहे हा पैसा मिळवण्याचा. म्हणून तिने एकदा बाबांना सांगितलं की बाबा तुम्ही असं का करता, असं करणं चुकीचं आहे. पण ते काही बाप लक्षात देत नाही, काय एवढ्याशा मुलीचं ऐकायचंय. परत सांगून झालं, 2-3 वेळा सांगून झालं, 2-3 महिने गेले, दर महिन्याला पेन्शन येत होती. आणि शेवटी तिने रौद्र रूप धारण केलं आणि ती म्हणते जर तुम्ही आता हे पेन्शन घेणार असाल तर मी घरामध्ये राहणार नाही, मी आमच्या समितीच्या कार्यालयात जाऊन राहील, असं त्या मुलीने सांगितलं. आणि ती मुलगी खरोखरच राहायला गेली, घरी राहिली नाही. म्हणजे नुसतं सांगणं आणि ते आचरणात आणलं हे महत्वाचं आहे. आणि मग त्या बापाला असं झालं की ह्या मुलीने आपलं म्हणणं खरं करून दाखवलंय. आणि शेवटी आईचा जे असतं ना मृत्यूचा दाखला, तो त्यांनी सरकार जमा केला आणि ते त्यांनी घेणं बंद केलं. म्हणून कुठल्याही रूपात तुम्ही जरी असलात तरी तुम्ही हे कार्य करू शकता. जसं मुलाला सुद्धा योग्य मार्गावर आणणं हे सुद्धा आईचं कर्तव्य आहे. कुठल्याही रूपामध्ये तुम्ही पिता, पुत्र आणि भातृ ह्याच्यामध्ये, म्हणजे अशा कितीतरी लोक असतात की खोट्या सह्या करून पैसे कमवणारे असतात किंवा लाच खाऊन काम करणारी असतात. ह्याच्यामध्ये स्त्री जर खंबीर राहिली, म्हणजे तिने दुर्गेचं रूप घेतलं तर तिचं काम ती करू शकते. म्हणून ह्या दुर्गाचं रूप जे आहे ना ते अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि रणरागिणीचं आहे. अशी ही दुर्गा. आणि ती चौथं रूप ह्या दुर्गादासांना दिसतंय ते म्हणजे महाकाली, कालीचं रूप दिसतंय. ती लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि काली. मग ही काली सुद्धा ही भगवंताच्या प्रेरणेने ही तम पासून तयार झाली म्हणून ती काळी आहे. तमोगुणापासून तयार झालेली ही काली. पण ही फक्त हिचे रुद्र रूप जे आहे ते दुष्टांसाठी आहे, राक्षसांसाठी आहे. ते आपल्या भक्तांसाठी तसं रुद्र रूप नाहीये तिचं. मग ही काली सुद्धा दक्षिण काली आहे, भद्रकाली आहे, मातृकाली, असे तिचे अनेक भाग तिचे दाखवलेले आहेत, तिची रूप दाखवलेली आहे. अशी ही काली. म्हणून अशा ह्या 4ही रूपांचं वर्णन दुर्गादास इथे करतायत. म्हणून लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि काली अनेक रूपांनी अशी नटलेली देवी ह्या भूतलावर अवतरलेली आपल्याला दिसते असं ते म्हणतात. मग आता ह्या देवीचे जे अवतार झाले ते कशासाठी, तर कार्यासाठी झाले. भिन्न अवतार आणि विविध प्रकार, असं त्यांनी सांगितलं की विविध प्रकार स्वरूपाचं जसं कार्य असेल तसं भगवतीचा हा रूप तिचं स्वरूप आहे असं ते सांगतात. मग अनेक अवतार झालेले तिचे दिसत आहेत. आपण सप्तशती जर प्राकृत वाचली, आपल्याला सगळ्यांना संस्कृत समजा समजत नसेल तर प्राकृत मध्ये सुद्धा ही सप्तशती मराठीत आहे. तिचं एकदा तरी वाचन करावं ह्या 9 दिवसामध्ये. अनेक तिन्ही राक्षसांचं म्हणजे धूम्रलोचन आहे, अनेक तिन्ही राक्षस, चंड, मुंड, महिषासूर असे सगळ्यांचं तिन्ही पारिपत्य केलेलं दिसतं. त्यांना वारून टाकलेलं आहे, त्यांचं मर्दन केलेलं आहे. म्हणून विविध प्रकारामध्ये तिचं जे रूप आहे ते वेगवेगळं आहे, भिन्न आहे, पण तरी सुद्धा ती एकच आहे, ती म्हणजे आदिशक्ती आहे. म्हणून अशी जी आदिशक्ती ही तिचं आजचं रूप आहे ते कुष्मांडा. म्हणून कुष्मांडाचं आज पूजन केलं जातं. कुष्मांड म्हणजे कोहळा असं म्हटलं जातं आणि कोहळ्याचा बळी दिलेला तिला अत्यंत आवडतो. कारण भगवतीला म्हणजे अनेक प्रकारचे बळी दिले जातात, पण ही हिंसा आहे म्हणून हा पर्याय भगवतीने ठेवलेला आहे. आणि म्हणून
पुष्पांडाचं हे बलिदान तिला केलं जातं. तिचं आवडतं खाद्य म्हणजे भाताची खीर, असं तिचं आवडतं असं हे आहे. भोग तिचा आहे, नैवेद्य तिला हा आवडतं. आणि तिचं पूजन केल्यामुळे रोग निवारण होतं. म्हणून रोग निवारण झालं की अर्थातच आपलं आयुष्यमान वाढतं. आणि म्हणून हिचं पूजन करावं असं सांगितलेलं आहे. मग आजचा रंग हा केशरी सांगितला. मग केशरी हा रंग कसा निर्माण होतो? तर लाल आणि पिवळा दोन्ही मिळून समप्रमाणात जर आपण एकत्र केले तर केशरी रंग हा निर्माण होतो. मग केशरी रंग हा त्यागाचा सांगितलेला, म्हणून आपल्या ध्वजामध्ये हा केशरी रंग ठेवलेला आहे. किंवा शिवरायांचं जे निशाण आहे ते सुद्धा पूर्णपणे केशरी आहे. वारकऱ्यांची पताका आहे ती पण केशरी आहे. असं किंवा साधू संन्यासी जे वेश परिधान करतात त्या कफन्या सुद्धा केशरी असतात. रामदासी जे असतात त्यांचे सुद्धा वस्त्र केशरी असतं. कारण त्यागाचं प्रतीक असणार असा हा केशरी रंग आहे. मग दोन रंगांचं मिश्रण आहे. म्हणून आपण बघितलं पिवळ्या रंगाचं जे तेजस्वीपणा त्याच्यामध्ये असतो आणि लाल रंग जो आहे तो आकर्षण घेणारा असतो. म्हणून लाल रंग हा अत्यंत आकर्षण घेणारा असतो आणि म्हणून हा केशरी रंग थोडासा उबदार सुद्धा असतो बरं का. आणि म्हणून आपल्याकडे समृद्धीपेक्षा त्यागाची ही जी मनोवृत्ती सांगितलेली आहे ती म्हणून सांगितलेली आहे. म्हणून केशरी रंग धारण करणारा हा विरागी याच्याकडे म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर केशरी रंग हा परमार्थाकडे झुकणारा असा रंग आपल्याला जाणवतो. आजची निसर्ग देवता आहे ती सीता. आता सीता म्हणजे सीता माई नाही तर सीता म्हणजे नांगरलेली जमीन, त्याला सीता असं म्हटलं जातं. मग कृषी सूक्तामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. मग ज्या वेळेला मनुष्य हा शेती करत नव्हता, त्याला शेतीचं ज्ञान नव्हतं, पण जी आपण अरण्यानी काल आपण बघितली निसर्ग देवता की तिच्यामधून जी फळं घरी आणली जात असत, आश्रमामध्ये आणली जात असत, तर पहिला शोध हा स्त्रीला लागलेला आहे की त्या फळाच्या बिया टाकून दिलेत आणि त्या पुन्हा अंकुरतायत. म्हणजे सृजनत्व ह्याच्यामध्ये आहे. हे पहिला शोध हा स्त्रीला लागलेला आहे. म्हणून सृजनाची देवी म्हणून स्त्रीकडे बघितलं जाते. तिच्याकडे सृजनत्व आहे. तसंच आदि मायेमध्ये सृजनत्व सांगितलेलं आहे. म्हणून अशा ह्या सीता म्हणजे नांगरलेल्या जमिनीचं सूक्त ह्या निसर्ग देवतेमध्ये वेदांमध्ये सांगितलेलं आहे. कारण हिला आपण खणलं तरी सुद्धा ती भरभरून देते. अहो एका दाण्याचे 400-500 दाणे ती देते एका कणसामध्ये. म्हणजेच ती माणसावर दया करणारी आहे. म्हणून या देवी सर्व भूतेषु दया रूपेण संस्थिता. आणि अशी दया ही फक्त मातेमध्येच असते. मातेशिवाय दुसरं कोणीही दया करू शकत नाही. किंवा सद्गुरु माऊली पण करू शकते. म्हणजे शेवटी ती माऊली आहे म्हणून पुत्राचे सहस्र अपराध किती झाले तरी सुद्धा ही जमीन जी आहे ती आपल्या माणसाला सतत काही ना काहीतरी देतच असते. अशा या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला दुर्गादास काय सांगताय की दास म्हणे ठेवू चरणावरी डोई, जगज्जननी माई पुण्यभूमी. जसं ही नांगरलेली जमीन जी आहे तिला आपण काळी आई सुद्धा म्हणतो. म्हणून कित्येक शेतकरी शेत म्हणत नाहीत, काळी आईवर जायचंय, काळी आईला भेटायला जायचंय असं म्हटलं जातं. मग ही पुण्यभूमी सांगितलेली आहे. आपली भारत माता ही पुण्यभूमी सांगितली. याच्यामध्ये दुर्गादासांना देवी म्हणून आपली भारत माता सुद्धा दिसते. मग अशी ही भारत माता की आपलं इतकं भाग्य सांगितलेलं आहे. बहु सुकृते भारतीय जन्म झाला, मिळे तुष्टी पुष्टी तनाला मनाला. असे ध्यास त्या रोम रोमी तयाचा, नमस्कार
वाटला पाहिजे. आज आपण भारतात जन्माला आलो याच्यासारखं भाग्य नाही, कारण भारत ही कर्मभूमी सांगितली आणि इतर सगळ्या भूमी ह्या भोगभूमी सांगितलेल्या. म्हणजे शंकर अभ्यंकर नेहमी सांगतात की जगाचं जर हे घर धरलं तर दिवाणखाना आहे तो रशिया आहे. सगळ्या देशांचं त्यांनी सांगितलंय, पण या भूमी पृथ्वीरूपी घरामध्ये देवघर कोणतं असेल तर भारतभूमी हे देवघर सांगितलेलं आहे. म्हणून जिथे पावित्र्य आहे अशी ही सुवर्णभूमी, आपल्याकडे सोन्याचा धूर निघत होता, म्हणून अशा भूमीवरती भगवंताला सुद्धा यावंसं वाटतं. म्हणून तो आपले दूत न पाठवता तो स्वतः अवतार इथे येतो भगवंत आपल्या भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये देवदूतांना पाठवत असतो. म्हणून अशी ही पुण्यभूमी, म्हणून असं हे भगवतीचं रूप आमच्या सावरकरांना सुद्धा त्या भारत मातेमध्ये दिसतंय. मोक्षमुक्ती हे तुझी सर्वोच्च देहापासून देवापर्यंत जाताना मध्ये देश लागतो हे लक्षात ठेवा. या मातृभूमीची सेवा करणं म्हणजे त्या भगवतीची आदिमायेची सेवा करण्यासारखं आणि अनेक क्रांतिकारकांनी ही सेवा केलेली दिसते. म्हणून भारत मातेला पुण्यभूमी असं म्हटलं जातं. विवेकानंदांना सुद्धा अमेरिकेत असताना त्यांचे 3-4 महिने तिथे वास्तव्य झाले आणि विचारलंय की आता तुम्हाला तिकडे गेल्यावर कसं वाटेल, तिथे तुम्हाला ऐशो आराम आहे, सगळ्या सुबत्ता आहे, सोयी सुविधा आहे. तेव्हा ते म्हणतायत की मला माझ्या मातेचं तेव्हाही स्मरण दररोजच होतंय अहो. उलट आता जर मी तिथे गेलो तर ती माती माझ्या कपाळाला गंध म्हणून लागेल. इतक्या या मातृभूमीवर प्रेम असणारे असे अनेक वीर धैर्यशील असे आपल्या भारत भूमीमध्ये होऊन गेले. वासुदेव बळवंत फडक्यांनी सुद्धा बरोबर माती नेलेली होती पण का एका बटव्यामध्ये, आणि ज्या वेळेला त्यांचा अंत जवळ आलाय असं कळतं त्यांना, त्या वेळेला तो बटव्यातली माती तिथल्या त्या तुरुंगाच्या जो सेवक होता तिथे छोटासा, म्हणजे अधिकारी नाही पण पहारेकरी जो होता, त्याला त्यांनी द्यायला सांगितले आणि ती माती कपाळाला लावूनच त्यांनी आपला प्राण सोडला. अशी ही भारतभूमी ही अत्यंत श्रेष्ठ सांगितलेली आहे. अहो सगळ्यांनी तिचं वर्णन केलंय. गदिमांनी सुद्धा त्यांचं वर्णन केलंय की वेद मंत्राहून वंद्य वंदे अत्यंत स्फूर्तिदायक आणि तिचं स्तवन करणारं हे गीत आहे.
आणि त्याची जी 5 कडवी आहे ती सगळ्यांनी खरी म्हणजे पाठ करायला पाहिजे. इतकं हे वंदे मातरम की हा मंत्र झाला होता. म्हणून ही पुण्यभूमी जी आहे हिला माता म्हटलेलं आहे. म्हणून एकदा आमच्या समितीच्या वर्गावर आम्हाला विचारलं होतं की जसं आपल्या भारत मातेला माता म्हणतात तसं पिता म्हणणारा कुठला देश आहे का आपल्या देशाला. त्याचं उत्तर आम्हाला आलं नाही, पण त्या ताईने आम्हाला सांगितलं की रशियाला त्या भूमीला पिता असं संबोधलं जातं तिथे. म्हणून माता ही अत्यंत जी आहे ती दयाळू असते, कनवाळू असते आणि आपल्या भक्तांसाठी ती सतत येत असते. म्हणून अशा मातेच्या चरणावरती डोळी ठेवायची, म्हणजेच तिला शरण जायचंय. म्हणजे तिला जर आपण शरण गेलो तर तिचा जो वरदहस्त जो असतो तो सगळ्यांना अभय देणारा असतो. असा जो तिचा अभय हस्त आहे तो भक्तांसाठी कायम तिने असा उभारलेला आहे. आणि ही जी तिची रूप आहे ती रूप तिची गुणात्मक आहेत, रूपात्मक आहेत, अशी अनेक प्रकारची स्वरूप ती घेते. मग ती आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांना मोहून टाकते. आता तिचा सरस्वती म्हणून जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये सुधा मूर्तींना सरस्वतीचा अवतार म्हटला तर वावगं होणार नाही. अहो मंदाकिनी आमटे पार्वतीचं रूप जे आहे ते अर्धांगी जे आपण काल शिव पार्वतीचं रूप बघितलं, म्हणजेच पतीच्या कार्यामध्ये खांद्याला खांदा देऊन कार्य करणं हे अर्धांगीचं जे व्रत आहे ते आपल्याला मंदाकिनी आमटे यांच्यामध्ये दिसतं. की इतकी शिकलेली असली तरी सुद्धा पतीच्या ध्येयामध्ये आपलं ध्येय सामावून विरून टाकणारी अशी ह्या मंदाकिनी आमटे आहे. म्हणजे ती पार्वतीचं रूप आहे. असं जर आपण प्रत्येक स्त्रीमध्ये जर बघितलं तर तिच्यामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये या आदिमायेचा अंश आपल्याला जाणवत असतो. फक्त तो दृष्टिकोन आपल्याला असायला हवा. नाहीतर घर की मुलगी दार बराबर असं नाही आपण वागता का. प्रत्येक स्त्रीला घरामध्ये मान दिला पाहिजे. जिथे जिथे स्त्रीची पूजा होते तिथे तिथे देव वास्तव्य करत असतात. हे आपण नारी शक्तीची जेव्हा कीर्तन बघितली त्याच्यामध्ये बघितलं की स्त्रीचा अपमान झाला तर लक्ष्मी तिथे वास करत नाही, ती तिथून निघून जाते. म्हणून घरातल्या प्रत्येक म्हणून आपण येणारी सून सुद्धा गृहलक्ष्मीच्या पावलांनी आले सोन पावली म्हणून तिचं आपण स्वागत करतो, गृहप्रवेश करतो. म्हणून ती गृहलक्ष्मी आहे. नुसतं उखाण्यात घेऊन उपयोग नाही. सगळे पुरुष नाव घेतात काय संत्र्यात संत्रिका, नागपूरची संत्री आणि हिला केलं गृहमंत्री. पण तोंडाचं नकोय फक्त, ते प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. तिचा प्रत्येक ह्याच्यामध्ये सल्ला घेतला पाहिजे. मोठे मोठे ऋषी हे आपल्याला बायकांचे सल्ले घेताना दिसतात. मग असे सल्ले घेणं हे प्रत्येक घरामधील पुरुषांचं कर्तव्य आहे आणि योग्य सल्ला देणं हे बाईचं कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणून काल जे आपण त्रिशूळाची 3 पाती बघितली तर त्याचा जर व्यावहारिक अर्थ जर आपण बघायला गेलो तर कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व हे 3 गुण जर स्त्रीमध्ये असतील तर तिने खरं त्रिशूळ हातामध्ये घेतलंय हे आपल्याला जाणवेल. म्हणून भक्ती, शक्ती आणि युक्ती अशी जशी जी पाती 3 आहे किंवा त्रिगुणाची 3 पाती सांगितली, पण कर्तृत्व सुद्धा स्त्रीमध्ये आहे, नेतृत्व स्त्रीमध्ये आहे. अहो इंदिरा गांधी इतर काही त्यांचे गुण असू देत, आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण आपल्याला घर चालवता येत नाही, पण अख्खा जगात देशाचा गाडा चालवणं किंवा प्रतिभाताई पाटील राष्ट्रमंत्री, राष्ट्रपती होणं हे सोपं नाही. म्हणून तिथे नेतृत्व असायला पाहिजे. साध्या घरामध्ये नेतृत्व करता येते काय की बायकांना होयबा करत असतात, पण असं नाही. म्हणून कर्तृत्व पण तेवढंच पाहिजे. आज आपण अहिल्याबाईंचं कर्तृत्व हा आपण जेव्हा बघितलं त्यावेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्याला कर्तृत्व केलेलं दिसतं. मग हे कर्तृत्व आपण आपल्यामध्ये आचरणात आणू का? कारण ही आदिमायेची जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये आहे हे प्रत्येक स्त्रीने जाणलं पाहिजे आणि ती शक्ती आपल्या घरादाराला दिली पाहिजे.
किंवा इतरांना दिली पाहिजे, चांगला बोध केला पाहिजे. एखादी कामवाली, तिला जर शिकायची इच्छा असेल आणि मग ती म्हणते की ताई मला जरा शिवणाचा क्लास करायचा आहे, मला 3 पोरी आहेत पदरात, एवढ्या शिलाई परवडत नाही. मग तिला सांगावं ना, तिला जमत नसेल तर ती फी आपण द्यावी. हे आपलं नेतृत्वच होऊ शकतं. म्हणून कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व सुद्धा सर्वांनाही असलं पाहिजे. फक्त मी घरातल्यांवर प्रेम करीन असं चालणार नाही. हे जे 3 गुण आहेत ते समाजाभिमुख सुद्धा झाले पाहिजे, तर खरा हा नारी शक्तीचा उत्सव हा मानला जाईल. म्हणून जे भगवतीने त्रिशूळ हातामध्ये घेतलाय, ते शस्त्र हातामध्ये घेतलंय, ते शस्त्र आपल्याला हाच बोध करतोय. म्हणून नुसतं तिच्याकडे स्वरूपाकडे बघू नका, रूपाकडे बघू नका, तर तिचे गुण जे आहेत ते गुण तुम्ही अंगीकारा. तर प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली जी स्त्री शक्ती आहे ती जागृत होणार आहे. आणि अशी अनेक रूप ह्या दुर्गादासांना तिथे दिसतायत. म्हणून अशा या रूपांचं तुम्ही उपासना करा, अशा ह्या रूपाला तुम्ही भजा, त्यांना शरण जा, म्हणजेच तुम्हाला ती स्त्री शक्ती, आदिशक्ती ही तुम्हाला प्रसन्न होणार आहे. असं मूळ पद्यामध्ये आपल्याला दुर्गादास हेच सांगतात. लक्ष्मी सरस्वती दुर्गा
आजचं पण हे आख्यान आहे, हे माझ्या आईने रचलेलं आहे. म्हणजे प्रसाद मासिक जे येतं त्याच्यामध्ये ही कथा आली होती. आणि आजचा जो अभंग आपण दुर्गादासांचा घेतला त्यांचंच हे आख्यान आपल्याला गायचं. राहत असे. त्यांचं मूळ नाव आहे हरिचरण. पण सतत दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा असं मुखाने त्या भगवतीचं नामस्मरण करायचं. आणि त्यामुळे हरिचरण नामयुक्त झाले, हरिचरण नामयुक्त झाले, दुर्गा नामे जामला दुर्गादास. दुर्गा दुर्गा जप करिता, दुर्गा दुर्गा जप करिता, लागे मनाला खंडनी ध्यास. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीता हरे राम. दुर्गादास ज्यांचा व्यवसाय होता तो कासार, ते कासार होते. बांगड्या भरणं हे त्यांचं मुख्य व्यवसाय होता. आणि त्यावेळेला काय आत्तासारखी दुकानं नव्हती. म्हणजे आपल्या लहानपणी सुद्धा खांद्यावरती ती बॉक्स घेऊन येणारे कासार आपण बघितलेले आहे. आणि असा हा व्यवसाय करायचा. दररोज सकाळी उठावं, त्या भगवतीची पूजा करावी. सगळं अन्नी आवरलं की पत्नी जो डबा देईल, शिदोरी देईल, तो बरोबर घ्यावा. माध्यान्नीला कुठे पाण्याचा चावली वगैरे बघावी. त्या दिलेल्या शिदोरीचा नैवेद्य भगवतीलाच दाखवावा आणि तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावा. अहो सारखं दुर्गा दुर्गा असं नामस्मरण म्हणून काही लोक त्याला पागल दुर्गादास म्हणायला लागले. अहो लहान मुलं दगड टाकायला लागली. पण कुणी निंदा कुणी नंदा, आमचा स्वहिताचा निंदा. म्हणजे भगवत नामस्मरण जे आहे ना ते कधीही आपण लाज न सोडता, लाज सोडून आपण भगवंताचं नामस्मरण करायचं. तसं हे दुर्गादास भगवतीचं नामस्मरण सतत करत असे. आणि दुर्गा नाम बोले
घ्यावी आणि निघावं. पूर्वी असे मोठे चौसोपी वाडे असत, बरेच जण तिथे राहत असत, त्यामुळे दिवसाला बराच धंदा होत असे. पोटा पाण्याचं चांगलं चाललेलं होतं आणि अनेक प्रकारच्या बांगड्या आमच्याकडे असायच्या, की राजवर्ती आहेत, डाळिंबी आहेत, बरखाच्या आहेत. तेव्हा मेटलच्या बांगड्या नव्हत्या, कारण काचेचीच बांगडी हेच समीकरण आहे. पण आज काचेच्या बांगड्यांनी काय लोकांना होतं, बायकांना काही समजत नाही. पूर्वीच्या काळी मुलीला सुद्धा चोळी बांगडी असंच आपण म्हणत असू, पण कोणीही पटकन बांगड्यांचे पैसे पुढे करतात आज सुद्धा. पण बांगड्या हल्ली घालताना 2-2 डझन लागतात एका हातात, आणि मग ते रात्री काढून कुंडीला ठेवायचे. म्हणजे नवरीला सुद्धा सांगायला लागतं की आता लग्न होईपर्यंत चुडा उतरवू नकोस बायो. पण ही बांगडी कशाचं प्रतीक आहे, तर लग्नामध्ये जे आपण कंकण बांधतो ते कंकण पुरुषाला दररोज सांभाळणं शक्य नाही, म्हणून ते स्त्रीनी साधारण करायचे, म्हणून त्या बांगड्या. पण आधी पुरुष तर घालणार नाही आणि बायका त्याहून घालत नाही, आणि नवरा गेला की बांगड्या लागतात हल्ली बायकांना, मंगळसूत्र, म्हणून ते त्यांना असं वाटतं की नाही सेफ्टी, पण मग असताना घाला ना अशी म्हणायची वेळ आली. बघा, आपण कितीतरी आख्यानांमध्ये असं बघितलंय की नमस्कार केलाय, बांगड्या वाजलेत आणि मग अष्टपुत्रा सौभाग्यवती असा आशीर्वाद मिळाला. म्हणजे इतकं या बांगड्यांचं महत्व आहे. पण सांगणार कोण, आपली संस्कृती आज आपल्याला नको, कालाय तस्मिन् नमः असं म्हणायची वेळ आली. आणि अशा या बांगड्या घरात दिवस त्याचे चाललेले होते. असा हा दुर्गादास हा अत्यंत भोळा भक्त होता, दुर्गेचाच भक्त. आणि एक दिवस मात्र असं झालं की दुपारची वेळ आहे आणि एका सरोवराच्या काठी हा गेलाय, एका झाडाच्या वृक्षाखाली बसलाय आणि शिदोरीचा नैवेद्य दाखवलाय, तो प्रसाद भक्षण केलाय. थोडीशी वामकुक्षी घेतलीये, पुन्हा कलकी झालीये आणि सगळा आपला बाळ विस्तारा खांद्यावर घेतला आणि निघणार. तेवढ्यामध्ये कानावरती शब्द येत आहेत, बांगडीवाले दादा, अहो बांगडीवाले दादा, असं 2-3 हाका येत आहेत. आणि म्हणून हा दुर्गादास मागे वळून बघतोय. मागे वळून पाहता, मागे वळून पाहता, देखियली सुंदर ही रमणी, 16 वर्षा गमते, 16 वर्षा गमते, लावण्याची असे जणू खाणी. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम सीता चले आणि मागे म्हणून बघताय की कोण हाक मारतोय. तर अगदी 15-16 वर्षाची अशी मुलगी, आणि ती म्हणते, दादा मला बांगड्या भराल का हो. आणि हा तिच्याकडे बघत राहिलाय, कारण इतक्या बायकांना बांगड्या भरलेत, पण असं सौंदर्य आपण आजपर्यंत बघितलेलं नाही. कसं होतं ते लावण्य, लाखात असं लावण्य, थांबले
या दुर्गादासाला सांगते की मला चुडा भर. आणि हा चुडा भरायला म्हणून झाडाखाली बसलाय. आता वीड बघायचाय म्हणून हात हातात घेतलाय. पण आज ही दुसरी कोणी नसून प्रत्यक्ष ही आदी माया त्या रूपात आली होती. आणि त्यामुळे तिचा स्पर्श झालाय आणि रोमांचित तनु झाली. कुठल्या हव्यात बाळ तुला? आणि ती बघते ह्या भरू का ह्या भरू. आणि मग ती म्हणते त्या लाल राजवरती लाल बांगड्या त्या तुम्ही मला भरा. आणि त्यांनी बांगड्या भरली. आता आज सुद्धा जर आपण कासाराकडे गेलो तर आपण कासाराला नमस्कार करायचा असतो. आणि ही मुलगी त्याच्याकडे प्रेमाने बघतीये. आणि ह्याच आपलं चाललंच आहे मुखाने, जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा. ही मुलगी विचारते दादा तुम्ही काय म्हणताय? अगं मी माझ्या भगवतीचा जप करतो. मग ह्यानी काय होतं? माझ्या मनाला समाधान मिळतं, शांती मिळते. आणि अशा संवाद चालल्यात आणि बांगड्या भरून झाली. आणि ही मुलगी उभी राहते आणि म्हणते तुम्ही बांगड्या तर भरलाय पण माझ्याकडे पैसे नाही आहेत द्यायला. मग तुम्ही असं करा की हा चुडा उतरवून घ्या. तेव्हा दुर्गादास म्हणतोय की बाळ आम्ही चुडा भरण्याचं काम करतो, आम्ही उतरवत नाही. बरं तुझ्याकडे नाहीत ना पैसे, मी माझ्या भगवतीला बांगड्या भरल्या असं समजेन. आणि ही मुलगी तेवढ्यामध्ये दुर्गादासांना म्हणते की ह्या सरोवराच्या काठी एक भगवतीचं मंदिर आहे. तिथे माझे वडील राहतात. तिथे जे पुजारी होते ना ते उमापद भट्टाचार्य. मी त्यांची मुलगी आहे. आणि तुम्ही त्यांच्याकडनं या बांगड्यांचे पैसे घ्या. किती होते? हो 8 आणे. आता बांगड्यांचे दर बघा 200 रुपये डझन. पण त्या वेळेला आधेली ह्याच्यामध्ये डझनभर बांगड्या येत होत्या. आणि ती सांगते की ते म्हणतील मला मुलगी नाहीये पण मी त्यांचीच मुलगी आहे. कारण जसा दुर्गादास हा भोळा भक्त होता तसं उमापद भट्टाचार्य हे ज्ञानी भक्त होते भगवतीचे. या दोन्ही भक्तांना दर्शन देण्यासाठी म्हणूनच भगवतीने हे रूप घेतलेले होते. आणि ही मुलगी निघून गेली. आता या मुलीने सांगितलंय म्हणून हा दुर्गादास त्या देवळामध्ये जातोय कारण भगवतीचं दर्शन होईल. आणि भेटले तिचे वडील तर सांगू. आणि या देवळामध्ये त्याच्या आधीच 3 साधू आलेले होते. आता उमापद भट्टाचार्य जे होते ते आपला संसार करत होते पण देवी पुढे जे काय येईल त्याच्यामधनं गुजराण होती. पुजारी होते म्हणून त्यांना वेगळा पगार नव्हता. आणि नाव बायकोचं अन्नपूर्णा होतं पण 3 दिवस हातातोंडाची गाठ पडलेली नव्हती. आणि म्हणून आज त्या भगवतीची प्रार्थना करतायत आणि तिला शरण जातायत की आता मला जगायचं नाही म्हणून खास बांधून घेतलंय देवळामध्ये. आणि एवढ्यामध्ये हे 3 साधू येत आहेत. आता यांना गृहस्थ धर्म काय देऊ होता? देवी पुढे आज काहीच आलेलं नाही म्हणून थोडासा वेळ मिळावा म्हणून ते सांगतायत की तुम्ही सरोवरावर स्नान करून या आणि मग मी तुम्हाला भिक्षा घालतो. आणि हे 3 साधू जात आहेत आणि हा दुर्गादास इथे येतोय भगवतीचं दर्शन घेतोय. आणि त्या उमापद भट्टाचार्यांना म्हणतोय की तुमच्या मुलीने माझ्याकडनं बांगड्या भरली आहे त्याचे 8 आणे तुम्ही मला द्यावे. तिने मला सांगितलंय की ती तुमची मुलगी. आता ते म्हणतात नाही मुलगी मला तर तिचे पैसे मी देऊ कसे? आणि ह्याच्यामध्ये जो संवाद चाललाय आणि एवढ्यामध्ये या उमापद भट्टाचार्यांचं लक्ष गणपतीच्या पायाच्या समोर गेलंय. आणि तिथे त्यांना एक आधेली दिसलीये. आता क्षणापूर्वी ते साधू आले तेव्हा काही नव्हतं आणि म्हणून ते साधू अजून यायला वेळ आहे तर ह्याचे 8 आणे आपण देऊन टाकू म्हणून ते 8 आणे उचललेत. आणि काय चमत्कार झालाय. एक उचलली
बांधलेली उचलावी त्याच्या खाली दुसरी आहे. अहो होता होता 100 निघाल्या तरी एक हजेरी त्याच्या तिथेच आहे. आता मात्र ज्ञानी असलेले हे उपापद भट्टाचार्य दुर्गादासाला विचारतायत, ती मुलगी मला दाखवशील? कुठे भेटली तुला? ती सरोवराच्या इथे मला भेटली. आणि मग हे दोघे जण सरोवराशी येत आहेत आणि तिथे शोध घेत आहेत, पण भगवती दिसली नाही. म्हणून तिची प्रार्थना करतायत, दर्शन देशील काय दर्शन देशील काय दर्शन मला तुझ्या दर्शनाची आस आहे. कधी तू दर्शन देशील? आणि भगवती त्या सरोवरात वर आली आणि पण तिचं तेज इतकं होतं की त्यांच्या जन्मचक्षुंना ते सहन झालं नाही आणि त्या तेजाने ते मूर्छित झाले. म्हणून भगवतीने आपलं रूप सौम्य केलंय आणि त्यांच्या अंगावरून आपला कृपाहस्त फिरवला. दोघ जण शुद्धीत आले आणि त्या भगवतीचं रूप बघताय. अत्यंत मनाला लोभवणारं असं रूप बघितलंय आणि तिचं स्तवन करताय. स्वामिनी अंबा माता माता प्रसन्न झाली आणि म्हणते, काय हवाय तुम्हाला? तेव्हा ते म्हणताय, तुझी भक्ती अशीच आमच्या हृदयामध्ये असू दे, तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये असू दे,
तुझंच आम्हाला अनुसंधान असू दे, तुझी जी कृपा आमच्यावर आहे ती अशीच राहू दे. आणि भगवती जी दया रूपेण आहे त्या भगवतीने तथास्तु म्हटलंय. आणि त्या भगवतीच्या देवळाच्या इथेच ते 3 साधू गेलेले होते. त्यांनीही यांना दर्शन दिलंय, कारण ते आदी मायेचे 3 पुत्र म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं सुद्धा या दोन्ही भक्तांना दर्शन झालं. आज जर आपण तिथे हरिजापूरला गेलो तर भगवतीचं मंदिर मध्ये आहे. एका बाजूला उमापद भट्टाचार्यांची म्हणजे ज्ञानी भक्ताची समाधी आहे आणि एका बाजूला दुर्गादासाची म्हणजे भोळ्या भक्ताची समाधी आहे. म्हणून ह्या भगवतीकडे तुझा भाव नसतो. ज्ञानी भक्त असू दे, भोळा भक्त असू दे, त्याचा भाव महत्वाचा हे भगवती जाणते आणि मग त्याच्यावरती कृपा करते, दया करते. अशी ही भगवती भक्तांना सतत अभय वरदान देत असते. अशी ही आदिशक्तीचे अनेक रूप तिची स्वरूप आहे. पण तिने ही स्वरूप केले, ते विविध अवतार घेतले, ते कार्यासाठी घेतलेले आहे. आणि असा दुर्गादासांना ह्या भगवतीची रूप अनेक दिसतात. मग ते मातृभूमीमध्ये दिसतील, दुर्गा म्हणून दिसेल, सरस्वती म्हणून दिसेल, नाही तर काली म्हणून दिसेल. असं या भगवतीचं स्तवन मूळ पद्यामध्ये आपल्याला दुर्गादास करतात.
आहे.